एक महत्त्वाची बातमी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 30 मिनिटं वर्षा बंगल्यावर चर्चा झालेली आहे। त्यांच्यातली ही बैठक पार पडलेली आहे। या बैठकीत खाते वाटपाविषयी चर्चा झाल्याची माहिती मिळते। या बैठकीला शिवसेना आमदार उदय सामंत, दादा भुसे, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, महेंद्र थोरवे, भरत गोगावले, शंभूराज देसाई देखील उपस्थित होते। मंत्री आणि खाते वाटपाविषयी चर्चा झाली आहे। वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये 30 मिनिटं चर्चा झाली। आज संध्याकाळी या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर बैठक झालेली आहे। 30 मिनिटं बैठक झालेली आहे। काय नेमकं घडलंय? आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गृहमंत्री पदासाठी आग्रही होते असं सांगितलं जातं आणि या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं कळतंय। मात्र सगळ्यात महत्त्वाचं जे नेते इतर होते त्या नेत्यांच्या भूमिका देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलेली आहे की शिवसेनेच्या आमदारांचा दबाव आहे की फक्त उपमुख्यमंत्रीच नाही तर इतर नेत्यांचा देखील शपथविधी या संपूर्ण उद्याच्या शपथविधी सोहळ्यामध्ये व्हाव्या आणि यानंतर ही सगळी चर्चा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणावर निघून गेले आणि पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून याबाबत देखील अंतिम निर्णय कळवतो असं देखील सांगितलेलं आहे। मात्र देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये हसत खेळत चर्चा झाली, कुठलेही वादविवाद नव्हते आणि कुठलाही ताणतणाव नव्हता। कारण एकनाथ शिंदे यांनी हे स्पष्ट केलं की आता तुम्ही मुख्यमंत्री होत आहात, तुम्हाला सगळे अधिकार देतोय, मात्र आमच्या काही ज्या नेत्यांच्या भावना आहे ह्या मी तुमच्या समोर ठेवतो आणि ही पदं किंवा म्हणजे गृहमंत्री नसेल तर त्यासोबत अर्थमंत्री किंवा कुठलं तरी महत्त्वाचं खातं देऊन आम्हाला उद्या सन्मानित करा अशा पद्धतीची मागणी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आली। आणि एकूण आपण जर बघितलं तर आता ही बैठक संपलेली आहे। देवेंद्र फडणवीस आपल्या निवासस्थानी गेलेले आहे आणि उद्यापर्यंत या सगळ्या संदर्भातला निर्णय कळवणार आहे। कुठल्या जर असं सांगितलं जातं की सध्या तरी 3च मंत्री शपथ घेणार आहे, मात्र यावर देखील चर्चा सुरू आहे की या 3 मंत्र्यांव्यतिरिक्त जर शपथ घ्यायच्या असेलच तर इतर 3 ते 4 मंत्री प्रत्येकी असे शपथ घेऊ शकतात। या सगळ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला वेळ। त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या वेळेत ह्या सगळ्या गोष्टी बसतात का आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला येथे चर्चा करावी लागेल आणि यानंतर हा निर्णय घेतला जाऊ शकतो। राहिला विषय खाते वाटपाचा आणि इतर त्या गोष्टी आणि चर्चा ही पुढे देखील सुरूच राहील। या नोटवरती ही बैठक संपली असल्याचं आपल्याला कळतंय। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडली। यावेळी शिंदेगडाचे महत्त्वाचे नेते आणि आमदार उपस्थित होते। अब्दुल सत्तार, महेंद्र थोरवे, भरत गोगावले हे या चर्चेवेळी वर्षावर उपस्थित होते। तर नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संभाव्य मंत्री उदय सामंत, इच्छुक मंत्री संजय शिरसाट हे देखील वर्षावर या चर्चेदरम्यान उपस्थित होते। दरम्यान वर्षा बंगल्यावर बैठक आटपून देवेंद्र फडणवीस हे पुढे निघालेले आहेत, तसंच इतरही आमदार बाहेर पडताना दिसत आहेत। आज महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत। 2 महत्त्वाच्या घडामोडी, ते एक म्हणजे भाजपनं विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची घोषणा केली आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील यावर शिक्कामोर्तब झालं आणि त्यांच्या या निवडीनंतर देवेंद्र फडणवीस हे यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा सादर केला आणि आता पुन्हा एकदा बैठकांनी वेग घेतलेला आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात 30 मिनिटांची चर्चा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आता परतलेले आहेत।